वकिलाची नोटीस किंवा लीगल नोटीस आणि कोर्टाचे समन्स यामधला फरक काय? तर वकिलाची नोटीस वकीलच पाठवतो आणि कोर्टाचे समन्स कोर्टच पाठवते, कोर्टात पाठवते. आता दुसरा फरक काय याच्यामधला? वकिलाची नोटीस जर एखाद्या पार्टीला दुसऱ्या पार्टीला ज्यावर ॲक्शन घ्यायची असेल, कोर्टात केस दाखल करायची असेल, तर तो त्याची आधी पहिली स्टेप ॲक्च्युअली दावा दाखल करण्याच्या आधीची स्टेप ही वकिलामार्फत नोटीस पाठवली जाते की असे तुमच्यावर हे आहे, तर तुम्ही इतके दिवसात केली तर आम्ही कोर्टात दावा दाखल करू किंवा तुमच्यावर लीगल ॲक्शन घेतली जाईल. म्हणून वकिलाची नोटीस ही दावा दाखल करण्याच्या आधी पाठवली जाते. आणि कोर्टाचे जे समन्स आहे, तर कोर्टात दावा दाखल झाल्यानंतर कोर्ट त्या पुढच्या पार्टीला म्हणजे वादीने दावा दाखल केला तर प्रतिवादीला कोर्ट समन्स पाठवते आणि कोर्टात त्याला हजर राहण्याबद्दल बोलावलं जातं. याला कोर्टाचं समन्स म्हटलं जातं. की दावा दाखल केल्यावर कोर्टाचे समन्स घेतले की त्याच्यात असं लिहिलेलं असतं की इतके दिवसात तुम्ही कोर्टात हजर व्हा आणि तुमच्या विरुद्धचे जे आहे ते रिटन स्टेटमेंट देऊन टाका किंवा लेखी उत्तर द्या तुम्हाला त्याच्याबद्दलचं काय द्यायचं असेल ते. असा हा मुख्य फरक आहे कोर्टाचे समन्स आणि वकिलाची नोटीस.